चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो भाग पाहणार आहे हा भाग मित्रांनो जो आहे डेफिनेटली समजून घ्या, तो आहे मराठी व्याकरण मधला चौथा भाग. ठीक आहे. आणि याचं नाव आहे मित्रांनो संधी. क्लिअर आहे का? आता इंग्लिश मध्ये याला अपॉर्च्युनिटी वगैरे असं नका म्हणू. ठीक आहे. क्लिअर. सगळ्यात महत्वाचं आहे जे हे लेक्चर सुरू होत असताना, ठीक आहे, रेकॉर्डिंगचे लोक मला ऐकत जर असेल तर मी सगळ्यांना विनंती करतो, हे लेक्चर सुरू असताना तुमच्याकडे एक वही आणि पेन असावा. हे वही आणि पेन जे सायमल्टेनियसली मी सांगतो तसं तुम्ही प्रॅक्टिकल वर्क जे तुम्हाला करायचं आहे. आणि मित्रांनो लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं नोट्स जे आहेत तुम्ही सगळ्यांनी तयार स्वतःला तयार करायच्या. ठीक आहे. शिकवत असताना जे आहे किंवा रेकॉर्डिंग तुम्ही ऐकत असताना सध्या नोट्स जे तुम्ही जे काढणार, नेक्स्ट जेव्हा तुम्ही रेकॉर्डिंग ऐकणार आहात तेव्हा तुमच्या नोट्स व्यवस्थित तुम्ही तयार करा. ठीक आहे. चला, मला असं वाटतं लेक्चर जे आज आपण सुरू करतोय संधी नावाचं मित्रांनो जे चॅप्टर आहे, क्लिअर, मराठी मधलं फार महत्वाचं आहे. ठीक आहे. मी तुम्हाला आधीच सांगून देतो, याच्यावर कमीत कमी मी काय म्हणतो लक्षात घ्या मित्रांनो, संधीवर कमीत कमी 2 प्रश्न जे आहे, क्लिअर आहे का? और ठीक आहे, एक प्रश्न जो आहे तुमचा हमखास मित्रांनो राहणार आहे. ठीक आहे. हा जो प्रश्न आहे हा इतका सोपी आहे. ठीक आहे. तुम्हाला संधीचे प्रकार जे आहेत ते विचारला जाणार नाही. ठीक आहे. फक्त एक शब्द दिला जाईल, या शब्दाचा विग्रह तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे. शब्दाची तुम्हाला फोड करायची आहे. क्लिअर. चला, मला असं वाटतं कन्सेप्ट तुम्हाला कळलं. लेक्चर सुरू करतो. पहा, थोडस मी परत सांगतो, मी सगळं टायपिंग वगैरे जे आहे लेक्चर केलेलं नाहीये. भावांनो, मी काम लक्षात घ्या. ठीक आहे. कारण की मला सध्या इतका वेळ जो आहे हा नव्हता. ठीक आहे. क्लिअर. कारण की मी माझ्या मराठी व्याकरण तुम्हाला आधी सांगितलं, मी फार जास्त टायपिंग वगैरे करत बसलो नाहीये. त्याच्यामुळे या पद्धतीचे जे तुम्हाला दिसतंय, ठीक आहे, माझ्या स्वतःच्या नोट्स जे आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगतो. ठीक आहे. मला असं कोणाला काही प्रॉब्लेम नसावा. ठीक आहे. मित्रांनो, संधी क्लिअर आहे का बा, हे पहिले समजून घेऊ. ठीक आहे. ऍक्च्युली होतं काय, क्लिअर आहे का? मित्रांनो, संधी ऍक्च्युली पहा काय आहे की, पहा, पहिले समजून घ्या, मग मी सांगतो तसं तुम्हाला लिहायचं आहे. क्लिअर. पहा मित्रांनो, पहिल्या शब्दातील काय म्हणतोय मी, पहा, कुठलाही एक शब्द जर तुम्ही घेतला, ठीक आहे, उदाहरणार्थ मी एक शब्द घेतला, आताच लिहू नका. ठीक आहे. पहा, उदाहरणार्थ एक शब्द घेतला, कोणता, सूर्यास्त नावाचा एक शब्द घेतला. ठीक आहे. सूर्यास्त. क्लिअर. मित्रांनो पहा, पहिल्या शब्दातील याची फोड केलेल्यानंतर, ठीक आहे, पहिले समजून सांगतो. पहा, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, आता मला काय म्हणायचंय, वर्ण नावाची बेसिक कन्सेप्ट तुमची क्लिअर झालेली आहे. क्लिअर. मी काय म्हणतो लक्षात घ्या. ठीक आहे. व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आयुष्यामध्ये डोक्यात ठेवायचं. काय म्हणतोय मी, पहिला जो शब्द आहे याच्यातला शेवटचा वर्ण. ठीक आहे. आणि मित्रांनो, दुसऱ्या शब्दातील मित्रांनो पहिला वर्ण, क्लिअर आहे का, एकमेकांमध्ये मिक्स होतात, एकमेकांमध्ये मित्रांनो काय म्हणाल, मिसळतात. ठीक आहे. त्या दोघांबद्दल जो एक वर्ण तयार होतो, क्लिअर आहे का, त्या दोघांबद्दल काय एक वर्ण तयार होतो मित्रांनो, त्या वर्णास संधी असं म्हणतात. काय म्हणतात त्याला, संधी असं म्हणतात. ठीक आहे. पहिले समजून घ्या, मग तुम्हाला प्रॅक्टिकल शिकवतो. पहा, ऍक्च्युली संधी म्हणजे काय तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय मित्रांनो. संधी म्हणजे होते सांधणे, क्लिअर, किंवा नाही कळलं तर जोडणे. काय होतं मित्रांनो, संधी याचा अर्थ काय होतो मराठीमध्ये, तेवढंच लक्षात ठेवा, काय, जोडणे. क्लिअर आहे का. मग आता मित्रांनो मला सांगा, 2 गोष्टी जर तुम्हाला जोडायचं असेल, ठीक आहे, काही गोष्टी जर जोडायच्या असेल, क्लिअर आहे, तर कमीत कमी 2 गोष्टी तुमच्या समोर पाहिजे. ठीक आहे. पहा, उदाहरणार्थ पहा, कन्सेप्ट काय आहे, संधी मूळतः तत्सम. तत्सम म्हणजे मी तुम्हाला आधी सांगितलंय, तत्सम म्हणजे संस्कृत शब्द. क्लिअर आहे का. कोणता शब्द, संस्कृत शब्दाच्या बाबतीत मित्रांनो संधी होतं. ठीक आहे. नेक्स्ट, संधी या शब्दाचे वचन, वचन, आता तुम्हाला वचन अजून शिकवलं नाही, याच्यानंतर तो एक वचन अनेक वचन हा पाठ तुमचा होईल. ठीक आहे. एक वचन आणि अनेक वचन असे दोन्ही मध्ये मित्रांनो संधी होतं. कसं, वचन जर नाही कळले तर लक्षात घ्या. ठीक आहे. उदाहरणार्थ सांगू, नदी, मी काय म्हणतोय एक एक गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. आता वचन अनेक वचन वगैरे आलाय, सांगतो पटकन. पहा काय वचन, याचा अर्थ होते, उदाहरणार्थ आपण घेतला नदी. नदी जर आपण घेतली तर पहा, कुठली नदी, कुठली पण एक नदी घ्या, कोणती, गोदावरी नदी, बरोबर आहे. पण मित्रांनो हा नदी शब्द आपण जर असं म्हटला, कसं, नद्या, काय म्हटलं, नद्या, बरोबर आहे. मग एकच नदी त्यात येते का, नाही. मग गोदावरी आहे, क्लिअर आहे, कृष्णा आहे, क्लिअर आहे बाब, त्याच्यानंतर जे पंचगंगा आहे, त्याच्यानंतर तुमची आमची वर्धा नदी आहे, क्लिअर आहे. अशा वेगवेगळ्या नद्या आहेत. ठीक आहे. चला, वचन तुम्हाला कळलं. पहा थोडं शब्द, संधी हा शब्द पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी, हे काय म्हणतो लक्षात घ्या. कोणता, संधी हा शब्द
पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी असा दोन्ही प्रकारचा आहे. क्लिअर. आता मित्रांनो आपण काय करतोय थोडंसं लक्षात घ्या. संधी नावाचा जो शब्द आहे हा समजून घेतो. ठीक आहे, पहा सगळ्यात महत्वाचं आहे. क्लिअर. पहा इथं दिलाय उदाहरणार्थ सूर्य आणि अस्त असे दोन शब्द आहे. हो, एक एक समजून घ्या. पटकन लिहा बरं, छानपैकी पटकन वहीमध्ये लिहायचं. सूर्य आणि अस्त हे स्टार्टिंगला मी तुम्हाला सगळं लिहून देतोय. ठीक आहे, याच्यानंतर मी डिरेक्टली तुम्हाला प्रॅक्टिकल वर्क करायला लावणार आहे आणि जसं आपण सांगतो तसं तुम्हाला तुमच्या याच्यावर पाठवावं लागणार आहे आपल्या ग्रुपवर. ठीक आहे, जीएसच्या. चला पटकन, सूर्य आणि अस्त असे दोन शब्द लिहिले तुम्ही? हो, लिहिले का सांगा पटकन. ठीक आहे, पहा मित्रांनो या दोन शब्दांमध्ये जेव्हा संधी होते, मित्रांनो काय होत आहे, संधी होते, तेव्हा या दोन शब्द मिळून एक शब्द तयार होतो. काय होतो हे? आता जनरली तुम्हाला माहित आहे, पहा तुम्हाला डोक्यात येत आहे कुठेतरी काय, साला याचा अर्थ सूर्यास्त तर नाही होत. हे कन्सेप्ट कळतंय का बा? ठीक आहे, ठीक आहे, साधं सरळ सोपं. ठीक आहे, सूर्य अधिक अस्त, सूर्यास्त. ठीक आहे, पण असा प्रश्न आहे की दोन शब्द मिळून एक शब्द तयार कसा काय होतो? आता काही लोकांच्या डोक्यामध्ये येऊन आलं, साला हे जोडाक्षर सारखं तर प्रकार नाही. ठीक आहे मित्रांनो, जोडाक्षर असंच आहे पण थोडं वेगळं आहे. क्लिअर आहे? ठीक आहे, आपण इथं दोन शब्द मित्रांनो काय करतोय, जोडतोय. दोन शब्द जोडतोय. ठीक आहे, लक्षात घ्या. मग व्याख्या काय आहे? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण. ठीक आहे, पहा इथं सूर्य, सूर्य दिसतंय का? मग आता याची मी फोड करतोय. पहिले लक्षात घ्या, पहा सु अधिक र, र क्लिअर आहे का? अधिक अ. मी काय म्हणतो लक्षात घ्या. ठीक आहे, पहा सु अधिक र अधिक अ. ठीक आहे, हा पहिला शब्द आहे सूर्य. हो, लिहू नका, पहिले समजून घ्या भावांनो, पहिले समजून घ्या. ठीक आहे मित्रांनो, सूर्य जो शब्द आहे पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण. मित्रांनो शेवटचा वर्ण आहे अ. मी पण इथं अ बाहेर काढला. ठीक आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, मग तो काय म्हणतोय, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण. पहा इथं दिलेला आहे थोडस. हा पहा, हा दुसरा शब्द आहे अस्त. क्लिअर आहे, मग याची फोड केली. क्लिअर आहे, अ अधिक स अधिक त अधिक अ. ठीक आहे, हा क्लिअर आहे. हे एका दिवशी काही येणार नाही. ठीक आहे, थोडस एखादं मराठी व्याकरणचं पुस्तक जर असेल, मी सांगितलं होतं मोरा वाळंबे काही घेऊ नका, ते लय कठीण आहे. ठीक आहे, एखादं बाळासाहेब शिंदेचं हलकं फुलकं पुस्तक थोडस जवळ ठेवा. ठीक आहे, आता दुसऱ्या मी काय म्हणतोय, शब्दातला पहिला वर्ण मित्रांनो इथं परत अ आहे. क्लिअर आहे? पहा अ. ठीक आहे, पहा दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण आहे अ. ठीक आहे मित्रांनो, या शब्दाला तुम्हाला जोडायचं आहे. आता तुम्ही म्हणाल सर हे जोडणं म्हणजे याचे काही नियम वगैरे आहे का? मित्रांनो डेफिनेटली याचे नियम आहे, याचे प्रकार आहे. ठीक आहे, त्याचाच अभ्यास आपल्याला करायचा आहे. लक्षात घ्या. ठीक आहे, कन्सेप्ट कळत आहे का? ठीक आहे, सूर्य अधिक अस्त. शब्द पहा कसा जॉईन होतो. ठीक आहे, पहा सु अधिक मित्रांनो, क्लिअर आहे का? ठीक आहे मित्रांनो, इथं य प्लस र प्लस अ. क्लिअर आहे? हा पहिला शब्द लिहिला कोणता, सु अधिक. आता काय झालं माहिती आहे, काही पुस्तकांमध्ये मी स अधिक य आणि त्याला परत उ असं करू शकतो. ठीक आहे, आपण काय लिहिलं, सु अधिक य, बरोबर आहे, अधिक र. क्लिअर आहे का? आणि र मध्ये पण मित्रांनो अ लपलेला आहे. ठीक आहे, थोडस कठीण आहे. पहिले 2 दिवस संधी थोडस पचत नाही, नंतर ते इझिली कळते. ठीक आहे, प्रॅक्टिकल केल्यानंतर म्हणतो. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जितकी जास्त प्रॅक्टिस कराल, ठीक आहे, फार टेन्शन घेऊ नका. मी काय म्हणतो लक्षात घ्या, फार टेन्शन घेऊ नका. मागच्या 3 वर्षामध्ये तुमच्या पेपरला संधी नावाचा कुठला पेपरला प्रश्न आला याचा मी स्वतः अभ्यास केला आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो. ठीक आहे, लक्षात घ्या, हक्काचा तुमचा मार्क आहे, फार सोपा आहे. ठीक आहे, फक्त काय होत आहे, पहिला शब्द कोणता, स अधिक य अधिक र अधिक अ. हा सूर्य, सूर्याची मी फोड केली. पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण हा अ आणि दुसऱ्या शब्दातला पहिला. दुसरा शब्द कोणता आहे, अस्त. ठीक आहे, आता आपल्याला पहिलाच शब्द काय म्हणतात, त्याचं पहिलंच आहे ना, मग पा अ अधिक स्त. आता याची फोड करत नाही बसायची, ज्याचं जॉईन आपल्याला करायचं आहे तेवढाच फक्त फोडायचा. क्लिअर आहे? इकडला फोडला नाही तरी चालतं, तो जसाच्या तसा तुम्हाला लिहायचा. ठीक आहे, आता काय केलं, नेहमी लक्षात घ्या, अ अ अ लक्षात घ्या, अ हा काय आहे, स्वर आहे की व्यंजन? पटकन पटकन, स्वर आहे की व्यंजन? ओ सांगा रे. स्वर. स्वर, स्वर. स्वर. त्या ठिकाणी तुम्ही जरी सांगितलं तर काही लोकांचे चेहरे, तुमची काय प्रोनाउन्सिएशन आहे याच्यावरून देखील मी ओळखू शकतो. क्लिअर? पहा मित्रांनो, अ नावाचा स्वर आहे. मित्रांनो दुसरा पण अ जो आहे हा स्वर आहे. क्लिअर आहे का? एका स्वरापुढे दुसरा स्वर आला
हो लक्षात घ्या, याचे नियम आहे. हा समोर मी तुम्हाला शिकवणार आहे, काळजी करू नका. ठीक आहे, पहा एका स्वरापुढे जर दुसरा एकाच उच्चार स्थानातला मित्रांनो दुसरा कायला जर स्वर आला तर त्याच उच्चार स्थानातील मित्रांनो काय होतं, आ आ आ. क्लिअर आहे बा, याचं अ अधिक आ होतो. क्लिअर आहे बा, ठीक आहे, अ अधिक अ इज इक्वल टू आ. क्लिअर आहे बा. मग शब्द सु अधिक य अधिक र अधिक आ. क्लिअर आहे बा. आणि अधिक मित्रांनो स्त. ठीक आहे, खाली पासू अधिक य. आता हा जो य आहे ना, हा र मित्रांनो जो आहे हा याच्यामध्ये मिक्स होतो. क्लिअर आहे बा. झालं असं की सु अधिक य वर रफार आहे, अधिक आ अधिक स्त. आणि मित्रांनो परत हे दोन शब्द जे आहे ना हे एकत्र आले. ठीक आहे, हे एकत्र आले. क्लिअर आहे. आणि इथून तो सूर्यास्त शब्द तयार होतो. कन्सेप्ट कळत आहे, थोडस कठीण आहे. स्टार्टिंगचा 1 ते 2 लेक्चर थोडे कठीण वाटतात, याच्यानंतर सोपं आहे. ठीक आहे, मी काय केलं, मी काही जादू वगैरे आपण जे केली नाही, आपण ते पाहत नाही. मी फक्त मित्रांनो एवढा प्रयोग इथं केलेला आहे की दोन शब्द आपण एकत्र केले. मग एकत्र करत असताना नियम असा सांगतो. कोणता नियम असा सांगतो मित्रांनो की, एक मिनिट चार्जिंग. हा मित्रांनो नियम असं सांगतो की पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण. क्लिअर आहे मित्रांनो, एकमेकांमध्ये मिक्स होतात. आता याचे काही नियम आहे का? हो याचे काही नियम आहेत, ते जेव्हा समोर येईल तुम्हाला मी एक एक नियम शिकवतो. ठीक आहे, चला मला वाटते इतकी कन्सेप्ट तुम्हाला कळली का पटाकन? ओ मी काय म्हणतो, इतकं शिकवलेलं कळलं का? तुमचे म्हणजे हावभाव हे मला दिसतात. ठीक आहे, चला एक साधा सरळ सोपा प्रयोग जो आहे तुम्हाला करून दाखवतो. कुठला इथं एक केलेला आहे का पहा. एक कुठला पण शब्द घ्या. ठीक आहे, आता या संधीमध्ये जो आहे ना साधं सरळ सोपं जे आहे शब्द जो आहे तुम्हाला देतो. मगाचं जे केलं होतं तुम्हाला समजून सांगतो. पहा इथं मी काय केलं, सूर्य बरोबर आहे का, हा एक शब्द आहे. अधिक मित्रांनो अस्त हा एक शब्द आहे. क्लिअर लक्षात येत आहे का तुम्हाला? ओ पटाकन लिहायचं तुम्हाला, मी काय लक्षात घ्या, पटाकन शब्द लिहा. पटाकन दोन शब्द तुम्ही मधा लिहिले, लिहा मी सांगतो तसं तसं लिहायचं. सूर्य अधिक अस्त बरोबर आहे, एवढंच सध्या लिहा. त्याच्यानंतर पटाकन लिहा सु. क्लिअर आहे, मी लिहितोय इथं प्लस मित्रांनो य. त्याच्यानंतर मित्रांनो काय, हा र बरोबर आहे, हा र बाहेर काढला मी. हा र मित्रांनो पाय फोडलेला आहे याचा, या यचा पण पाय फोडलेला आहे. त्याच्यानंतर अ. क्लिअर आहे बा. नेक्स्ट मित्रांनो हा दुसरा शब्द पहा मी इथं लिहितोय अ. क्लिअर आहे बा. प्लस मित्रांनो स्त. ठीक आहे, हा स्त पूर्ण लिहितोय, तुम्ही पण लिहायचं सायमल्टेनियसली. ठीक आहे मित्रांनो, आता इथं पहा काय झालंय की दोन शब्द थोडस लॉजिकली पटाकन विचार करा. ठीक आहे, पहा मित्रांनो पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण मी परत परत सांगतोय का, कारण की हे जर तुम्हाला कळलं शेवटपर्यंत म्हणतोय. ठीक आहे, कन्सेप्ट हीच आहे. कुठली पहा, पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण मित्रांनो असत दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण मित्रांनो काय होतो, एकमेकांमध्ये मिसळतो. मग आता मित्रांनो लक्षात घ्या, एकमेकांमध्ये जर तो मिसळत असेल, क्लिअर आहे का, याचे काही नियम आहेत का ते आपण समोर पाहणार आहे. पहा स्वर संधीचे प्रकार आहे, व्यंजन संधीचे प्रकार आहे, आणि मित्रांनो आपण विसर्ग पाहिले होते, आठवते का विसर्ग? विसर्ग संधीचे प्रकार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर एक मराठी संधीचे देखील प्रकार आहे. अशी 4 प्रकार आहे. या 4 प्रकारांची मित्रांनो परत उपप्रकार आहे, आपण एक एक समजून घेऊ. ठीक आहे, मला साठी तुम्ही इतकं लिहिलं का पटाकन मला सांगा, इतकं लिहिलेलं आहे का तुमच्या वहीमध्ये? असं लिहिलं तर आपण थोडं समोर जाऊ. ठीक आहे, पहा मित्रांनो मग काय होतं, इथं मी बाकीचं भापट पसारलं नाही, फक्त जो चेंज होत आहे तेवढा लिहितो. ठीक आहे, नाही तर कॉपी पेस्टच करावं लागतं. पहा अ अधिक अ मित्रांनो हा स्वर संधीचा प्रकार आहे. मी काय म्हणतो लक्षात येत आहे का? ठीक आहे मित्रांनो, हा कुठला प्रकार आहे? हा संधीचे जे प्रकार आहे कोणते, स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी आणि मराठी विशेष संधी, यातला स्वर संधीचा मित्रांनो प्रकार आहे. कन्सेप्ट पाहताय का पहा. आणि स्वर संधी मध्ये देखील मित्रांनो काय, मित्रांनो लक्षात घ्या, स्वर संधी देखील मित्रांनो हा कुठला, एक दीर्घत्व स्वर संधीचा प्रकार आहे. कोणता आहे? दीर्घत्व स्वर संधीचा प्रकार आहे. पहिले एवढं लिहू नका ओ भावांनो, मी काय म्हणतो, मी तुम्हाला शिकवून आलो बेसिक, फक्त म्हणून शिकवून आलो. ठीक आहे, दीर्घत्व स्वर संधी मध्ये काय म्हणताय थोडस लक्षात घ्या. हा अ रस्व आहे की दीर्घ आहे? पटाकन रस्व की दीर्घ? पटाकन रस्व. यस यस यस. काय आहे मित्रांनो? हा रस्व आहे. ठीक आहे, मग आता रस्व अधिक अ आणि दोघे मित्रांनो रस्व आहे. ठीक आहे, म्हणून मित्रांनो लक्षात घ्या, एक रस्व जर असेल तर एक रस्व प्लस एक रस्व इज इक्वल टू दीर्घ होतं.
एक काम लक्षात घ्या, आजच्याच लेक्चरला नेक्स्ट पार्ट मध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे अ अधिक अ इज इक्वल टू मित्रांनो आ झालं, काय झालं आ. क्लिअर आहे का? एवढं लक्षात घ्या. इकडनं प्लस मित्रांनो हा जसच्या तसा लिहून टाका पटाकन, लिहून टाका पटाकन. मग इकडनं हा जो आहे हा सु प्लस मित्रांनो हा जो आहे हा य. क्लिअर आहे का बा? आणि इकडं जो मित्रांनो र. क्लिअर आहे का बा? ठीक आहे. मग हा र याच्यात झाला, क्लिअर आहे. मग हा झाला सु. क्लिअर आहे का बा? त्याच्यानंतर हा य र जो आहे हा य मध्ये गेला. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो काय इथं झालं मी आ. क्लिअर आहे का बा? ठीक आहे. आणि मित्रांनो इथं केलं स्त. क्लिअर आहे का बा? आता इथं या य मध्ये तुम्हाला परत हा जो आहे हा काय करायचा आहे, कन्सेप्ट करताय का? कारण की पहिला शब्द दुसरा शब्द, पहिला शब्दातला शेवटचा सध्या य आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये दुसऱ्या शब्दातला पहिलं वर्ण जो आ आहे हा तुम्हाला मिक्स करायचा. ठीक आहे. मग ते सूर्यास्त होतो. क्लिअर आहे का? असे शब्द मित्रांनो तयार होतात. ठीक आहे. चल लिहून नसेल झालं त्यांनी पटाकन हे लिहायचं, हे असं लिहा पटाकन. थोडस मी इथलं क्लिअर करतो. चला व्यवस्थित लिहा, ही टर्मिनॉलॉजी व्यवस्थित लिहा. शेवटी लिहून टाका सूर्य अधिक अस्त इज इक्वल टू सूर्यास्त. इथं लिहाल असं सूर्यास्त, इथं लिहिलं नाही आता लिहून देतो. चला झालंय का सांगा पटाकन लिहून. चला झालंय व्यवस्थित सायमल्टेनियसली. मला तर ते सगळ्यांचं झालेलं आहे. पहा मी समोर जातो तुझ्या. ठीक आहे. थोडं पहा. बेसिक कन्सेप्ट मी क्लिअर केली मित्रांनो. नेक्स्ट लक्षात घ्या संधीचे प्रकार आहे. मी काय म्हणतोय भावांनो, मी असं म्हणतो आहे कन्सेप्ट क्लिअर आहे का बा मित्रांनो. संधीचे प्रकार आहेत, 4 संधीचे प्रकार आहे मग सांगितल्यानुसार. क्रमांक 1 स्वर संधी. याचा अर्थ काय झाला मित्रांनो? लक्षात घ्या मी काय म्हणतोय. पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण हा स्वर असेल. दुसऱ्या शब्दातला मित्रांनो काय पहिला जो वर्ण आहे हा स्वर असेल. ठीक आहे. दोन स्वर जेव्हा एकत्र येईल, लक्षात घ्या साधं सरळ सोपं आहे, अगदी सोपं आहे. ठीक आहे. दोन स्वर जेव्हा एकत्र येईल त्याला स्वरसंधी म्हणतात. दुसरं पहा इथं दिलाय व्यंजन संधी. याचा अर्थ काय मित्रांनो? एक गोष्ट लक्षात येत आहे का? मी काल शिकवलं होतं काय बाबांनो, व्यंजनाचा उच्चार करताना स्वराला सोबत घ्यावं लागते. हे काल सांगितलं ना मी काय म्हणतोय, व्यंजनाचा उच्चार करताना स्वराला सोबत घ्यावी लागते. मग मित्रांनो लक्षात घ्या, एक कुठलं पण व्यंजन. ठीक आहे. व्यंजन प्लस व्यंजन, य अधिक य, नाही कळलं म अधिक म. काय उदाहरणार्थ पहा अम्मा अम्मा, म अधिक मा झाला. बरोबर आहे का? कन्सेप्ट पाहताय का? ठीक आहे. सोपं आहे. दोन व्यंजन एकत्र आले, व्यंजन संधी झाली. ठीक आहे. मित्रांनो नेक्स्ट विसर्ग संधी. आता विसर्ग कसा आहे हे पहा, सेमीकोलन दिसतंय का तुम्हाला? सांग विसर्ग आपण काल पाहिला. ठीक आहे मित्रांनो. विसर्ग संधी ठीक आहे येईल तेव्हा शिकवतो मित्रांनो. नेक्स्ट आहे मराठी विशेष संधी. कोणती आहे? मराठी विशेष संधी. फार सोपी आहे, त्याचे 2 प्रकार पडतात. शेवटी मी तुम्हाला शिकवणार आहे, शक्यतो उद्या मित्रांनो ते येईल आपल्याला. ठीक आहे. चला मला संधीचे 4 प्रकार कळले का पटकन भावांनो? भावांनो संधीचे 4 प्रकार कळले. चला 4 प्रकार कळले. त्यातला पहिला प्रकार तुमच्या वहीमध्ये लिहून टाका पटाकन. लिहा स्वर संधी. पटाकन लिहायचं. फार शांततेत व्यवस्थित समजून सांगतोय. ठीक आहे. फक्त तुम्ही थोडस काय करायचं, कोऑपरेट करायचं, थोडस प्रॅक्टिकल वर्क करा, तुम्हाला कळेल. ठीक आहे. चला झालाय क्रमांक 1 मित्रांनो स्वरसंधी. ठीक आहे. आता लिहून झालं असेल तर थोडस स्क्रीन कडे लक्ष द्या. ठीक आहे मित्रांनो. पहा मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं काय व्याख्या आहे. जेव्हा दोन स्वर, काय म्हणतोय मी, जेव्हा बरं स्वर किती पटकन पटकन एकूण स्वर किती? 14. यस 14. क्लिअर आहे का? मित्रांनो लक्षात घ्या एकूण 14 स्वर आहे. मी परत सांगतोय, पेपरला सगळं आठवायचं. ठीक आहे मित्रांनो. जेव्हा दोन स्वर एकत्र येतात, काय येतात मित्रांनो? जेव्हा दोन स्वर एकत्र येतात मित्रांनो लक्षात घ्या त्याला स्वर संधी असं म्हणतात. काय म्हणतात मित्रांनो? त्याला स्वर संधी असं म्हणतात. ठीक आहे. मग आता समजून घेऊ कसं आहे. ठीक आहे. पहा इथं पहा काय इथे एक दिलेला आहे. क्लिअर आहे. शेवटचा अक्षर किंवा वर्ण. क्लिअर आहे. शेवटचं अक्षर. ठीक आहे. प्लस प्लस इथं मित्रांनो लक्षात घ्या इथलं पहिलं अक्षर. ठीक आहे. यांना जेव्हा आपल्याला जोडायचं आहे. ठीक आहे. पण मित्रांनो लक्षात घ्या हे जे शेवटच्या लक्षात घ्या पहिल्या शब्दातलं शेवटचं वर्ण किंवा मित्रांनो अक्षर हे जर स्वर आहे आणि दुसऱ्या शब्दातला पहिलं अक्षर मित्रांनो जेव्हा स्वर आहे
इज इक्वल टू स्वरसंधी असं होतं. ही डायग्राम पटकन काढून टाका, पटकन डायग्राम काढा. क्लिअर आहे? हे काय लिहित बसायचं नाही भावांनो, लक्षात घ्या रे. काय म्हणतोय मी? ओ इकडे लक्ष द्या. व्याख्या लिहत बसू नका, लय सोपी आहे. पटकन मी काय म्हणतो, डायग्राम काढून टाका पटकन. चला, पहिल्या शब्दातलं शेवटचा, ठीक आहे, मी जशी डायग्राम काढली तशी डायग्राम काढायची पटकन. स्वर प्लस स्वर इज इक्वल टू स्वरसंधी एवढं लिहायचं आणि सगळ्यांना काढा. क्लिअर आहे? मला इथं दिसून आले कोण कोण लोक काढून आले, तर पटापट पटापट काढत चला. स्वरसंधीची एवढी एक डायग्राम काढून टाका पटाकन. मी पहा कसे छानपैकी 4 पेनचा वापर केलेला आहे नोट्स काढताना. ही माझी स्वतःची नोट्स आहे. कन्सेप्ट कळताय का? कारण की एखादं काय पुस्तकाची जी आहे, कधी कधी मी तोही कार्यक्रम करेल काय, डायरेक्ट पुस्तकाची फोटोकॉपी काढणार आहे ते डायरेक्ट तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे, चला. संधीचे प्रकार. हॅलो सर. हा बोला बोला. तर ते पहिल्या अक्षर मध्ये शेवटचं व्यंजन ना सर, शेवटला वर्ण. शेवटचा वर्ण, मी काय म्हणतोय, शेवटचा वर्ण. कन्सेप्ट क्लिअर झाली का आरती? मी काय म्हणतोय, र हे व्यंजन येताना सर मग स्वर नाही येणार ना तिथं? अगं र या व्यंजनामध्ये अ नावाचा स्वर आहे ताई. हे पा हे पा, हा जो आहे ना, हा मुळात र आहे. ठीक आहे, या र मध्ये जो आहे ना, हा र पूर्ण आहे. क्लिअर आहे का बा? पण ऍक्च्युली र माहिती आहे काय, र असा आहे, याच्यामध्ये ताई हा जो आहे ना, हा व्यंजन, माफ करा, हा स्वर आहे. असं मिळून इज इक्वल टू, भावांनो मी तुम्हाला काल शिकवलं, असं र जो तुम्ही काढता हा कसा तयार झालाय, हा र व्यंजन असं आणि प्लस मित्रांनो अ असा. ठीक आहे, मुळात र याचे परत मित्रांनो काय आहे माहितीये का आरती, र चे प्रकार आहे. ओ मी काम तर लक्षात घ्या. ठीक आहे, तुम्हाला थोडस ऑब्झर्व करा. ठीक आहे, र चे प्रकार मी तुम्हाला शिकवणार आहे. मला एक गोष्ट सांगा, महाराष्ट्र लिहिताना तुम्ही हे पास लिहिता, ओ लक्षात घ्या रे, महाराष्ट्र ट्र, महाराष्ट्र ट्र, हे पा ट्र. क्लिअर आहे का? असं लिहिता तुम्ही महाराष्ट्र. कन्सेप्ट कळताय का बा? कन्सेप्ट कळताय का? ठीक आहे, उदाहरणार्थ सांगतो, प्रदेश पा, ओ पहिले इकडे लक्ष द्या. प्र हा पा र, प्र प्रदेश. क्लिअर आहे का बा? प्रदेश. क्लिअर आहे? हा पा र चा दुसरा प्रकार आहे. ठीक आहे, 4 प्रकार आहे र चे. सूर्यास्त, हे पा तुम्हाला दाखवतो लिहून. कोणता? हे पहा, सु आणि या र, या य वर मित्रांनो रफार मारली, रफार. क्लिअर आहे का? हा सूर्यास्त झाला. कन्सेप्ट कळताय का? ठीक आहे, चला. आणि मला असं वाटते प्रदोष तो झाला, सूर्यास्त झाला, त्याच्यानंतर अजून एक रचा प्रकार. ठीक आहे, तो जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला कळवतो. ठीक आहे, चला. मला कन्सेप्ट कळली का? ठीक आहे, आता थोडस आपण समोर जाऊ. मी तुम्हाला परत सांगतो, थोडस लक्षात घ्या. ठीक आहे भावांनो, मी असं लिहिलेलं आहे की संधी आपण पाहिली, संधीचे 4 प्रकार पाहिले. क्लिअर? स्वरसंधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी, मराठी विशेष संधी. क्लिअर मित्रांनो? लक्षात घ्या, आपण त्यातला प्रकार पहिला पाहतोय स्वरसंधी. ठीक आहे, तुम्ही हेडिंग टाकलेलं आहे आणि एवढा छानपैकी प्रॅक्टिकल बॉक्स तुम्ही काढलेला आहे. यात काय होणार आहे? ओ पहिले इकडे स्क्रीनकडे लक्ष द्या. तुम्ही काय लिहून आले ते नंतर लिहा. ठीक आहे, मी काय म्हणतो लक्षात घ्या, स्वर. क्लिअर आहे बा? पहिल्या शब्दातला शेवटचा स्वर, आणि तो लक्षात घ्या, उदाहरणं अशीच येतील. कोणता? शेवटी स्वर असेल. अरे मला शिकवायचं आहे ना, मग मी उदाहरणं तुमच्या समोर तशीच ठेवतोय. कोणते? ज्यामध्ये स्वर येतील. ठीक आहे, पहा मित्रांनो, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, व्यंजन नाही वर्ण. ठीक आहे, आणि पटकन एकूण वर्ण किती? पटकन एकूण वर्ण किती? तुम्ही की नाही सगळे लोक, अरे तुम्ही तुमच्या ठिकाणी बोला ना, ते म्यूट अनम्यूट करून तुम्ही बोलले मला. अरे तुमच्या जे हे ना हावभाव मी ओळखू शकतो. 50 म्हटलं का 42 म्हटलं का 48 म्हटलं, मी बरोबर पकडतो. ठीक आहे, तुम्ही तुमच्याच ठिकाणी उत्तर देत चला. ठीक आहे, मला आवाज येतो. ठीक आहे, तेवढं समजू शकतो. पहा मित्रांनो, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, क्लिअर, प्लस दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, हा जर मित्रांनो दोन्ही स्वर असेल तर लक्षात घ्या स्वरसंधी होतो. समोर जो. ठीक आहे, पहा आता इथं मी प्रयोग करतो. कोणता? हे पहा अ भावांनो, पहिले लक्षात घ्या. ठीक आहे,
एक मिनिट मी थोडस क्लिअर करतो, ठीक आहे, एकच मिनिट. हा पहा रे, ओ इकडे लक्ष द्या. हा तुमच्या समोर लिहिला अ, क्लिअर आहे, प्लस मित्रांनो इथं लिहिलं मी काहीतरी अ, बरोबर आहे. याचं होतं मित्रांनो आ, बरोबर आहे का. दुसरं पहा एखादं कुठलं पण म्हणतोय मी, ठीक आहे मित्रांनो, लक्षात घ्या मी इथं घेतलं आ, बरोबर आहे, प्लस मित्रांनो आ, बरोबर आहे का, ठीक आहे, इज इक्वल टू मित्रांनो जे हे काय होतं आ. कन्सेप्ट कळतंय का, कन्सेप्ट कळतंय का, ठीक आहे. काय म्हणाल, दोन स्वर घेतली रे मी, मी काय म्हणतो लक्षात घ्या. मग मित्रांनो मी काय म्हणतो लक्षात घ्या. ओ पहिले इकडं पहा, हे पहा मी काय म्हणतो, तुम्ही सांगायचं मला काय होतं, ठीक आहे, तुम्ही सांगणार पहा. मित्रांनो मी इथं घेतलं अ भावांनो लक्षात घ्या. मी इथं घेतलं अ आणि इथं मित्रांनो जे आहे मी ठेवली ई इज इक्वल टू काय झालं, अ अधिक ई इज इक्वल टू ए. हे पारे भावांनो, काही लोकांनी उत्तर दिलं तुमच्या ठिकाणी. हे कळलं का तुम्हाला, हे कळलं का सांगा. थोडसा पुस्तकं वाचत चला, मराठी व्याकरणचं एखादं, ठीक आहे, कन्सेप्ट कळतंय का, ठीक आहे, असा चेंज होतो, ठीक आहे मित्रांनो. लक्षात घ्या, तुम्हाला कन्सेप्ट कळलं, काय कळलं, एक स्वर आहे कुठला तरी, हा पहा एक अस्वर आहे, ई हा एक स्वर आहे, हे दोन स्वर एकत्र आले आणि काहीतरी वेगळं तयार झालं. यातला प्रकार पहा मित्रांनो, सगळ्यात पहिला कोणता आहे मित्रांनो, लक्षात घ्या, स्वर संधीचे 4 प्रकार पडतात. आता मी काय म्हणतो लक्षात घ्या, आपण स्वर संधी पाहतो आहे मित्रांनो, स्वर संधीचे 4 प्रकार पडतात, ठीक आहे, लक्षात घ्या. पहिले लिहू नका, मी काय म्हणतो पहिलं लिहू नका, मी सांगतो तेवढंच लिहा, ठीक आहे. पहा पहिले पहा मित्रांनो, क्रमांक 1 आहे दीर्घत्व संधी. कोणती संधी, व्यवस्थित सांगतोय, दीर्घत्व संधी, ठीक आहे. क्रमांक 2 आहे गुणादेश स्वर संधी. कोणती, गुण, क्लिअर आहे, गुणादेश, ठीक आहे मित्रांनो. क्रमांक 3 वृद्धादेश, वृद्ध एखादा म्हातारा आहे, वृद्ध आहे, वृद्धादेश स्वर संधी, ठीक आहे मित्रांनो. क्रमांक 4 वर येतं यणादेश स्वर संधी. कन्सेप्ट कळतंय का, 4 प्रकार आहे मित्रांनो. या 4 प्रकारांमध्ये जर तुम्ही पाहाल तर पहिला प्रकार जो आहे हा आज आपण मित्रांनो जो आहे हा काय करतोय मित्रांनो पाहतोय. तत्पूर्वी उदाहरणार्थ पहा, जसं तुम्हाला मगा सांगितलं, एक शब्द तुम्हाला दिला, कुठला, कवीश्वर नावाचा शब्द आहे, पहा रे. पटाकन इकडं थोडस लक्षात घ्या. कवी अधिक ईश्वर इज इक्वल टू काय झालं, कवीश्वर. नवीन शब्द तयार झाला. मी काय म्हणतो पहिले लक्षात घ्या, ठीक आहे. मग पहा, या शब्दाची फोड करायची कशी, काही दिवस त्रास होतो, तुम्ही जितकं जास्त प्रॅक्टिकल कराल तितकं जास्त म्हणतोय. मराठी व्याकरण सोपंच आहे, फक्त संधीमध्ये थोडस प्रॅक्टिकल वर्क करावं लागतं, बाकीचं इझी आहे, ठीक आहे. पहा मित्रांनो, क अधिक व, लक्षात घ्या अधिक व, या वचा पाय फोडलेला आहे, लिहू नका, पहिले समजून घ्या, पहिले त्याला पूर्ण पहा, ठीक आहे मित्रांनो. इथं हा जो आहे ना हा रस्व आहे, भावना लक्षात घ्या, मी कवी मध्ये रस्व लिहिलेला आहे म्हणून मी लहान ई इथं ठेवलेली आहे. काय ठेवली आहे, लहान ई, ठीक आहे. प्लस इथं प्लस ठेवलं मित्रांनो, दुसरा शब्द तयार होतो, कोणता, ईश्वर. या ईश्वर मधला मित्रांनो पहिला शब्द घ्यायचा आहे. कन्सेप्ट कळतंय का, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण क्लिअर आहे. मग इथं ई, बरोबर आहे का, आणि श्व अधिक र, ठीक आहे मित्रांनो. लक्षात घ्या, ई अधिक ई, मी काय म्हणतो लक्षात घ्या रे, एक ई प्लस दुसरी मोठी इज इक्वल टू मोठी ई तयार होते. याला दीर्घत्व स्वरसंधी असं म्हणतात का, एक रस्व प्लस रस्व दीर्घ, क्लिअर आहे का, एक दीर्घ प्लस एक रस्व दीर्घ, त्याचा चार्ट समोर दिलेला आहे, क्लिअर आहे का, पहिले समजून घ्या. मग मित्रांनो, क अधिक व आणि मोठी ई इथं तयार झाली. काय तयार झाली, मोठी ई. मग श्व अधिक र. आता मला एक गोष्ट सांगा, पहा इथं कवीचा जो आहे ना हा रस्व आहे आणि याचं आउटपुट लेखाचं दीर्घ आलं. भावांनो लक्षात येत आहे का, पहा मी काय म्हणतोय, मी असं म्हणतो आहे, हा कन्सेप्ट, कवी मधला हा जो आहे ना हा पहिला जो आहे ना हा मित्रांनो रस्व आहे, ठीक आहे, पण याचा आउटपुट दीर्घ येत आहे म्हणून दीर्घत्व स्वरसंधी. पहा, क अधिक व अधिक ई मोठी ई अधिक श्व अधिक र, हा व मध मित्रांनो हा ई मिक्स झाला, क्लिअर आहे, हा झाला वी, क वी श्व र, कवीश्वर. पहा बरं किती सोपं आहे की नाही, सोपं कन्सेप्ट कळतंय का, ठीक आहे, सोपं आहे अगदी, ठीक आहे. चला नेक्स्ट पहा पटकन इथं, गुरु अधिक उपदेश.
काय आहे मित्रांनो, तुम्हाला खरं सांगू का, एवढं सोपं तुम्हाला पेपरला येणार आहे. काय येणार आहे? गुरुपदेश याचा संधी विग्रह करा. बस काय करायचंय? गुरुपदेश, गुरु अधिक उपदेश, संपला विषय. ठीक आहे, फोड करून पाहू बरं. पहा, गु अधिक रु, बरोबर आहे मित्रांनो. या रु मध्ये जो आहे पहिलं आपण पूर्ण फोड केली. गु अधिक रु अधिक उ अधिक प अधिक दे अधिक श, पहिले पूर्ण फोड केली. ठीक आहे, मग पहा, गु र चा पाय फोडला. रु 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 मध्ये मित्रांनो लहान उ आहे. कन्सेप्ट कळतंय का बा मित्रांनो? प्लस मित्रांनो जे इथं पहा उ लहान आहे, हा उ लहान आहे. क्लिअर आहे का? रस्व उ प्लस रस्व उ इज इक्वल टू मित्रांनो दोन जॉईन झाले. आणि जॉईन होत असताना पहा मित्रांनो काय? दीर्घ दीर्घ दीर्घ. क्लिअर आहे? मोठा उ तयार झाला. लहान उ प्लस मोठा उ सॉरी लहान उ प्लस लहान उ इज इक्वल टू मोठा उ. हा इथं पहा उ तयार झाला. आणि मित्रांनो हा जो उ आहे ना, क्लिअर आहे, मोठा मोठा, हा मित्रांनो दुसऱ्या पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण जो र आहे याच्यामध्ये मिक्स होतो नियमानुसार नियमानुसार. आणि मित्रांनो गु रु. क्लिअर आहे का? आणि पदेश तर आहेच कंटिन्यू. गुरुपदेश पावर किती सोपा आहे. मित्रांनो याच्यावरच जर तुम्ही पाहाल तर दीर्घत्व स्वरसंधी आहे. आता मी तुम्हाला पहिला प्रकार शिकवतो. ठीक आहे, पटकन पहा. रस्व आणि दीर्घ स्वरापुढे, हो मी काय म्हणतो लक्षात घ्या, रस्व आणि दीर्घ स्वरापुढे तोच तोच रस्व स्वर किंवा दीर्घ स्वर आल्यास, दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्या दोघांमधील त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर तयार होतो. कन्सेप्ट कळतंय? फार सोपा आहे. ठीक आहे, मी परत सांगतो. पहा मित्रांनो, रस्व किंवा दीर्घ स्वरापुढे तोच तोच तोच. ठीक आहे, जर रस्व किंवा दीर्घ स्वर आल्यास म्हणजेच दोन सजातीय स्वर. आता मला सांगा, तुम्हाला सजातीय स्वर माहित आहे का? कालच्या लेक्चरला सजातीय स्वर तुम्हाला शिकवले. ठीक आहे, म्हणून सांगतो. मित्रांनो दोन स्वर लागोपाठ आल्यास त्या दोघांबद्दल जे जॉईन होत आहे त्या दोघांबद्दल त्याच जातीतला, क्लिअर आहे का, एकच एकच दीर्घ स्वर येतो. म्हणून मित्रांनो त्याला दीर्घत्व स्वरसंधी असं म्हणतात. कन्सेप्ट कळतंय का बा? मला काय सांगायचं आहे पहा, याला सजातीय स्वरसंधी असं देखील म्हणतात. पहा उदाहरणार्थ, ओ भावांनो इथं लक्ष द्या, रस्व प्लस रस्व इज इक्वल टू दीर्घ तयार होते. ठीक आहे, नेक्स्ट रस्व प्लस दीर्घ. क्लिअर आहे का बा मित्रांनो? हे झालं दीर्घ. आता पहा, आता चेंज आहे थोडा. दीर्घ प्लस रस्व, जागा बदलल्या, तोच आहे कन्सेप्ट, तोच आहे, जागा बदलल्या मित्रांनो. तरी पहा काय तयार होतं? दीर्घ तयार होतं. नेक्स्ट दीर्घ प्लस दीर्घ इज इक्वल टू दीर्घ. हे कळलं का बा? ठीक आहे, साधं सर्व सोपी आहे. दीर्घत्व स्वरसंधी होते तयार. ठीक आहे, उदाहरणार्थ जे तुम्हाला आता शिकवले, कोणते उदाहरणार्थ जर तुम्ही पाहाल तर तुम्हाला जे आहे आता उदाहरणार्थ शिकवले. ठीक आहे, कोणते? कवीश्वर. मी काय म्हणतो थोडंसं लक्षात घ्या. ठीक आहे, पान कवी अधिक ईश्वर. क्लिअर आहे? रस्व रस्व ई लहान आहे मित्रांनो, ई मोठी आहे मोठी आहे. क्लिअर आहे? रस्व अधिक दीर्घ इज इक्वल टू दीर्घ. ठीक आहे, मग मित्रांनो लक्षात घ्या, ही ई आणि मोठी ई मिळून मित्रांनो मोठी ई तयार होते. कन्सेप्ट कळत आहे का? आणि क अधिक व, हा व अजूनही मित्रांनो जो आहे हा काय, अजूनही तो व्यंजन आहे. ठीक आहे, त्याच्यात आपल्याला आता काय करायचं आहे पहा, क अधिक व हा मित्रांनो पहिला शब्द, या पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आता व आहे. व म्हणून मित्रांनो हा जो नवीन तयार झाला ना, हा याच्यामध्ये ऍड होतो. क्लिअर आहे का? आणि मग मित्रांनो ते काय वी तयार होतं. आणि हा वी पण दीर्घ आहे. ओ भावनो लक्षात घ्या, हा वी दीर्घ आहे, तो रस्व नाही. याचं पा कवी सिंगल लिहिताना असं लिहित असते, पण कवीश्वर शब्दामध्ये आला तर तो असा होतो. ठीक आहे, चला कवीश्वर तुम्हाला कळलं, गुरुपदेश तुम्हाला कळलं. ठीक आहे मित्रांनो, नेक्स्ट जर तुम्ही लक्षात घ्याल, याची उदाहरणं लक्षात घ्या. उदाहरणार्थ पहा, सूर्यास्त, सूर्य अधिक असत, मिष्ठान्न, मिष्ठ अधिक अन्न. हे शब्द लिहा बरं पटापट पटापट लिहा. आणि तुम्हाला याचा संधी विग्रह घरी करायचा आहे आणि तो ग्रुपवर, जीएसच्या ग्रुपवर तुम्हाला मेसेज टाकायचा. पटाकन लिहा, प्रॅक्टिकल तुम्हाला करायचं पटाकन. मिष्ट अधिक अन्न इज इक्वल टू मिष्ठान्न. चला शब्दाचा विग्रह करायचा व्यवस्थित आणि मला जे रिपोर्टिंग करायचं आजपासून. ठीक आहे, नेक्स्ट लिहा, भू अधिक उद्धार, भू भूतधार, भूतधार, भू अधिक उद्धार भूतधार. नेक्स्ट भानु अधिक उदय, भानुदय, भानुदय.
भानु अधिक उदय, भानुदय. नेक्स्ट लिहा रजनी अधिक ईश, रजनीश. रजनी अधिक ईश, रजनीश. नेक्स्ट लिहा हे दीर्घत्व स्वरसंधीचे प्रकार आहे. क्लिअर आहे. मही अधिक ईश, महिष. मही अधिक ईश, महिष. व्यवस्थित छानपैकी लिहा. ठीक आहे. मला माहित आहे तुम्ही सगळे लोक लय बिझी आहात, इतके तुम्ही व्यस्त आहात. सध्या ग्रामपंचायतीचे इलेक्शन चालू आहे, त्याच्यामुळे तुम्ही सगळे लोक लय व्यस्त आहे. ठीक आहे, म्हणून सांगतो. ठीक आहे. हो, मला माहित आहे कोण कोण उभे आहेत, कोण कुठल्या का. तुम्ही तुमच्यापैकी नाही एखादं उभं, नाही तर बस बा राहायला पाहिजे, असं काही विषय नाही बरं आपला. हो, चला परत एकदा वाचतो. सूर्य अधिक अस्त, सूर्यास्त. मिष्ट अधिक अन्न, मिष्ठान्न. भू अधिक उद्धार, भूद्धार. भानु अधिक उदय, भानुदय. रजनी अधिक ईश, रजनीश. मही अधिक ईश, महिष. चला झालाय का. मी 2024 ची तयारी करून आलो. हो, सध्या 2021 मध्ये आहे आपण सगळे. हा, लक्षात ठेवजा आपला चेहरा फेर एकंदर. चल डायरेक्ट पंतप्रधानांनी उभं राहणार आहे सध्या. आमदारकीला आपण तो उभं राहू, एखादा विचार करू. गमतीचा भाग चालू आहे बरं. हो, तुमचं लिहेपर्यंत. ठीक आहे. चला, मला असं वाटतं कन्सेप्ट क्लिअर झाली असेल तर बॉस समोर जातो. ठीक आहे. मला एकदा पटकन तुमच्या हावभावांना कळू द्या. दीर्घत्व स्वर संधी तुम्हाला कळली का. एक साथ सगळ्यांचे हावभाव मी चेक करतो. ठीक आहे. चला, दीर्घत्व स्वर संधी तुम्हाला कळली का. ते पहा, काही लोक सर असं असं आणि काही लोक असं असं. आता काय कुणाला काहीच कळलं नाही. ठीक आहे, पण हरकत नाही, रेकॉर्डिंग मध्ये परत एकदा चेक करून टाका. ठीक आहे, मी समोर जातो. ठीक आहे. नेक्स्ट मित्रांनो पहा, क्रमांक 2. पहा, गुणादेश स्वर संधी. मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, इथं गुणादेश आहे मित्रांनो, याचा अर्थ गुण लागत असेल की नाही कुठं ना कुठं. मी काय म्हणतो, फार जास्त विचार करायची आवश्यकता नाही आहे. स्वर संधीमध्ये अशा काही स्वर संधी आहे जिथं गुण तयार होतो, जिथं क्वालिटी तयार होते. ठीक आहे. आता क्वालिटी तयार होते, गुण कुठंतरी लागतो. क्लिअर आहे बा. ठीक आहे. कन्सेप्ट काय आहे बा. मग गुणादेश स्वर संधी पहा, काय साधं सरळ सोपं आपण शिकलेलो आहे. ठीक आहे. पहा, नियम आहे, 3 नियम आहे. किती सिंपल आहे पहा मित्रांनो. स्वर आहे की नाही, माना डोलत चालत थोडस. स्वर आहे की नाही मित्रांनो. या च्या पुढे जर आला, मी काय म्हणतो लक्षात आहे बा. ठीक आहे. च्या पुढे आला, बरोबर आहे बा. तर मित्रांनो इथं किंवा आहे, शब्द पहा किंवा आहे. ठीक आहे मित्रांनो. किंवा आ यांच्या पुढे जर लहान ई किंवा मोठी ई आली, मी परत सांगतो कसं. किंवा आ यांच्या पुढे लहान ई किंवा मोठी ई जर आली तर मित्रांनो काय होतं, ए तयार होतं. काय तयार होतं, ए. नाही कळला तर समजून सांगतो. पहा पटाकन पहा. काहीच नाही, लॉजिक आहे. पहा हे पहा, मी तुम्हाला इथं लिहितोय मी काय म्हणतो लक्षात घ्या. ठीक आहे. किंवा मित्रांनो इथं या च्या पुढे समोर आला ए. माफ करा, सॉरी इथं थोडंसं चेंज आहे. आय एम रिली सॉरी. एक मिनिट. इथं मित्रांनो हा एक स्वर आहे. क्लिअर आहे बा. या च्या पुढे ई आला. काय आला रे, ई आला. ठीक आहे. तर मित्रांनो काय तयार होतं, त्याच्या जागी ए तयार होण्याला साधं सरळ सोपं आहे. ए नाही कळला तर दुसरं हे पहा, इथं आ तयार. हे पहा इथं आ, बरोबर आहे बा. आ अधिक ई, बरोबर आहे. ई बरोबर आहे. ए माफ करा, कन्सेप्ट काय आहे. ठीक आहे. एवढा साधा सरळ सोपा चेंज आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये फार विशेष चेंज आहे. मी काय म्हणतो लक्षात घ्या, नियम फक्त हे 3 आहे. मी काय म्हणतो लक्षात घ्या, नियम फक्त 3 आहे. ठीक आहे. मग आता थोडस पुढे जाऊ पटकन थोडस. दुसरा नियम पाहतो काय म्हणतो. ठीक आहे. पहिले लिहू नका, पहिले समजून घ्या. किंवा आ यांच्या पुढं उ किंवा उ आल्यास त्याचा ओ होतो. हे कसं झालं, हे पहा. मित्रांनो अधिक उ इज इक्वल टू काय तयार झालं, ओ तयार झाला. मित्रांनो कन्सेप्ट कळत आहे बा. गुण आहे, क्वालिटी आहे. काय क्वालिटी, अधिक उ इज इक्वल टू ओ, बरोबर आहे मित्रांनो. आ हे पहा, आ अधिक उ, बरोबर आहे पहा. मोठा आ अधिक मित्रांनो लहान उ इज इक्वल टू ओ, बरोबर आहे पहा. ओ तयार होतो. ठीक आहे. कन्सेप्ट कळत आहे. ठीक आहे. आता थोडस मित्रांनो जे इथं आपण जर चेंज केला, काय चेंज केला, एक लहानसा चेंज केला. हा मोठा उ लिहिला. मी काय म्हणतो लक्षात घ्या.
आ अधिक मोठा उ, तो इथं काय होतो, तो औ तयार होतो. काय तयार होतो, औ. आठवतंय का सांगा थोडस का? अरे इथं हा मोठा आहे ना, हा दीर्घ आहे ना, क्लिअर आहे का? त्याचा उच्चार मोठा होतो, उच्चार मोठा, म्हणून औ. क्लिअर आहे का? ठीक आहे. सध्या आपण ओच काम आहे, मी काय म्हणतोय, सध्या आपल्याला ओ याच काम आहे. ठीक आहे, समोर जो. ठीक आहे मित्रांनो, एक महत्वाचा चेंज आहे, क्लिअर आहे, तो सर्वसाधारण कोणाला कळत नाही. पहा, अ किंवा आ यांच्या पुढे रू आला, ऋषिकेश मधला जर रू आला, मला सांगा पटकन, रू हा व्यंजन आहे की स्वर आहे? पटकन. ओ स्वर. व्यंजन आहे की स्वर आहे? स्वर. स्वर आहे मित्रांनो, स्वर आहे. इतकं काळजी, इतका विचार नका करू. मी आधी सांगतो, रू हा स्वर आहे. क्लिअर आहे बा? 14 स्वर मध्ये तो रू येऊन आला. ठीक आहे. हा, आणि मी जर मित्रांनो स्वरसंधी जर शिकवत असेल तर तिथं व्यंजन येणार आहे का? भावांनो, या 4 प्रकारांमध्ये चुकूनही व्यंजन येत नाही, स्वरच येऊन आले. ठीक आहे, चला मला ते पटकन समजून पहा. मी काय म्हणतो, अ अधिक रू. ओ पहिले इकडे लक्ष द्या, अ अधिक मित्रांनो हा रू, ठीक आहे, इज इक्वल टू अर तयार होतं. काय होतं, अर. बरोबर आहे का? आणि या रचा पाय मोडलेला आहे, अर हा नवीन शब्द तयार होतो. एवढा फक्त नवीन बदल आहे. कोणता? अ अधिक रू अर, आ अधिक रू अर. एवढं कळलं का? ठीक आहे, कन्सेप्ट कळत आहे. ठीक आहे, चला मित्रांनो, थोडस जे आहे पटाकन जे आहे काही याचे क्वालिटीज अजून लक्षात घ्या. याला संस्कृत मध्ये गुण असं म्हणतात. हा जो चेंज येऊन आला ना, हा दिसतोय का, हा चेंज, याला संस्कृत मध्ये गुण असं म्हणतात. एक वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येत असेल, याला मित्रांनो आदेश असं म्हणतात. काय म्हणतात? एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येतोय. क्लिअर आहे का? म्हणजे अ किंवा आ, बरोबर आहे, यांच्या पुढे ई नवीन वर्ण तयार झाला. ठीक आहे, याला आदेश म्हणतात. आदेश. बांदेकर नाही, तो पैठणी घेऊन येतो, इथला आदेश वेगळा आहे. क्लिअर आहे का? लक्षात घ्या. म्हणूनच मित्रांनो याला गुणादेश स्वरसंधी म्हणतात. कोणता? गुणादेश स्वरसंधी. ठीक आहे, चला मला समजायचं आहे, कन्सेप्ट कळलं. आता उदाहरणार्थ पहा भावांनो, आता उदाहरणार्थ पहा. ठीक आहे, उदाहरणार्थ दिलेला आहे. पहिले इकडे उदाहरणार्थ पहा रे, तुम्ही काय लिहून आले. अरे अरे अरे, पहिले उदाहरणार्थ पहा. ठीक आहे, पहा, गण अधिक ईश. काय केलंय मी? गण अधिक ईश इज इक्वल टू मित्रांनो गणेश होतो. काय होत आहे? गणेश. पहा, मग फोड करू पटकन. पहा, ग अधिक न अधिक ई अधिक श. पहिले शब्द मोकळे केले. मी काय म्हणतो लक्षात घ्या, असे शब्द मोकळे करायचे. ग अधिक न अधिक ई अधिक श. ठीक आहे, नेक्स्ट पहा मित्रांनो काय झालं. ठीक आहे, आता पहा, ओ पहिले बारीक, ओ दीक्षा ताई, पहिले इकडे समजून घे ताई, पहिले इकडे समजून घे. पहिल्या शब्दातला नेहमीसाठी पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण त्याला फोडायचं. ठीक आहे, पहा मित्रांनो, ग अधिक न. मित्रांनो नेहमी लक्षात घ्या, हा जो न आहे, ठीक आहे, हा व्यंजन आहे की नाही? आणि मी तुम्हाला नेहमी सांगितलं, व्यंजनामध्ये स्वर आहे, स्वर आहे. न अधिक अ बाहेर काढायचा मित्रांनो. नेहमीसाठी लक्षात घ्या. ठीक आहे, हा न चा पाय फोडला. मी काय लक्षात घ्या. ठीक आहे, हा न, आता हा व्यंजन तयार झाला आणि मित्रांनो अ बाहेर काढला. क्लिअर आहे? अधिक अधिक ईश. ई हा मित्रांनो मोठा आहे. मी काय म्हणतो लक्षात घ्या, ई मोठा आहे रे. क्लिअर आहे बा? आणि मित्रांनो इथं जो आहे हा तुमचा काय झाला? श. क्लिअर आहे बा? पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण अ अधिक दुसऱ्या शब्दातला मित्रांनो पहिला वर्ण कोणता आहे? क्लिअर आहे का बा? हा ई. बरोबर आहे? मग अ आणि ई, बरोबर आहे, या दोघांचा आपल्याला काय तयार करायचं आहे? नियम काय म्हणतो? ए. क्लिअर आहे? हा पहा इथं ए तयार झाला. मग आता हा नवीन शब्द तयार झाला की नाही? क्लिअर आहे बा? ठीक आहे, पहिला शब्द, परत पहिल्या शब्दाकडे जायचं. ग अधिक न, पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आता न आहे. या न मध्ये हा नवीन शब्द आपण मिक्स करायचा. क्लिअर आहे का? न अधिक ए, ने. परत सांगतो, न अधिक ए, ने. क्लिअर आहे का? ग ने श, गणेश. कन्सेप्ट आहे का? पहा बरं किती सोपं आहे. ठीक आहे, हे तुम्हाला माहिती आहे, एवढं तुम्हाला पेपर मध्ये करावं लागत नाही. मी काय म्हणतो लक्षात घ्या भावांनो, ठीक आहे ताईंनो, एवढं रे तुम्हाला पेपर मध्ये करावं लागत नाही. तुम्हाला पेपर मध्ये फक्त संधीचा विग्रह तुम्हाला करायचा आहे, एवढा आहे. पण शिकवायचा म्हणून आपण क्वालिटी लेवलला पूर्ण शिकवतो. ठीक आहे, देअर विल बी नो, त्याला काय म्हणतील, तडजोड. बरोबर आहे का? ठीक आहे, किती खतरनाक मराठी बोलतो पहा बरं मी. इंग्लिश प्लस मराठी. देअर विल बी नो तडजोड. शाळेला खतरनाक एकदम. ठीक आहे, चला मला असं वाटते कन्सेप्ट तुम्हाला कळली. ठीक आहे, मी पटकन समोर जातो. ठीक आहे, चला भावांनो दुसरा शब्द पहा. ठीक आहे, पहिला काही लोक लिहून आले, लिहून टाका बरं पटकन, लिहून टाका. हा गण अधिक ईश व्यवस्थित आहे.
काही लोक काय करून आले सांगू मी, ज्यांची व्हिडिओ बंद आहे, हे असे प्रयोग करून आले. कोणते? सरच्या आईला ते स्क्रीनशॉट काढून ठेवतो आम्ही, मोबाईलला ठेवतो. अरे ते स्क्रीनशॉट वाले कधी पुढे गेलेले नाही. अरे मी आधी सांगतो, हो, स्क्रीनशॉट वाले कधी पुढे गेलेले नाही आणि आधी सांगतो. चला पट्टापट लिहा. मला दुसरा महोत्सव समजून सांगायचा, महा अधिक उत्सव. चला झालाय का पटाकन? ओ भावांनो, झालाय का सांगा पटाकन. ठीक आहे, नेक्स्ट पहा पटाकन, लक्षात द्या बरं, थोडस इकडं पहा मित्रांनो. शब्द कोणता माहिती आहे? महोत्सव. ग्रामपंचायतीच्या निवडणुका काही लोकांसाठी महोत्सव असतात. ठीक आहे का? कारण की हा महा उत्सव आहे ना. क्लिअर आहे का बा? तुमच्या गावामध्ये एखादे महाराज असेल, त्याची काय पुण्यतिथी वगैरे किंवा काहीतरी असतो. ठीक आहे, महोत्सव आहे. क्लिअर आहे का? ठीक आहे, लक्षात घ्या. ओ पहिले लक्षात घ्या, पहा शब्द फोडले. ओ ताईंनो इकडे लक्षात द्या. पहिले म अधिक हा अधिक उ अधिक स्त अधिक व, जसच्या तसे प्लस लिहिले. ठीक आहे, गणितीय आहे सगळं. ठीक आहे, पहा मग आता हा ओ हा या शब्दाचा अर्थ पहा काय? ह अधिक आ. मी काय म्हणतो लक्षात घ्या भावांनो. ठीक आहे, पहा इकडं म अधिक ह, हा ह जो आहे ना बाहेर काढला, हा व्यंजन आहे. याचा पाय पहिले मी फोडला, कारण की हा अर्धवट आहे. क्लिअर आहे मित्रांनो? ह हा मग याच्यामध्ये आ आहे. क्लिअर आहे, तो आ बाहेर काढला. ठीक आहे, प्लस उ. क्लिअर आहे बा? इथं उ आहे आणि स्तव. क्लिअर आहे बा मित्रांनो? लक्षात घ्या, खूप महत्वाचं. क्लिअर आहे बा? हा ओ अधिक उ, नियम असा सांगतो, आ अधिक उ याच्या समोर आच्या समोर जर उ आला तर त्याचं ओ होतं. काय होतं? ओ. क्लिअर आहे बा? मग हा मित्रांनो ओ तयार झाला. परत रिटर्न. पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आता ह आहे, पण तो ह अपूर्ण आहे. मग हा जो स्वर आहे त्यामध्ये मित्रांनो मिक्स होतो, तो झाला हो. इथं दिलेलं आहे हो. म हो स्त व, महोत्सव. शब्द जॉईन कसे होते कळत आहे का तुम्हाला? पटाकन सांगा बरं. चला, कळलाय का तुम्हाला शब्द? नसेल कळलं तर पटापट इथं ऑप्शन दिलेले आहे, पहा. गंगा अधिक उर्मी, गंगोर्मी. दुसरं पहा, देव अधिक ऋषी, देवर्षी. हर अधिक ईश्वर, हरेश्वर. यथा अधिक इष्ट, यथेष्ट. हा काही लोक म्हणते काय, आज आमचं जेवण यथेष्ट झाले म्हणते. म्हणजे एखादा बम जेवत बसला अर्धा पाऊण तासा. क्लिअर आहे, यथेष्ट जेवण झालं म्हणते, बम जेवण झालं म्हणते आज. ठीक आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, रमा अधिक ईश, रमेश. चंद्र अधिक उदय, चंद्रोदय. क्लिअर आहे का? ईश्वर अधिक इच्छा, ईश्वरेच्छा. क्लिअर आहे. लोक अधिक इच्छा, लोकेच्छा. प्रश्न अधिक उत्तर, प्रश्नोत्तर. गंगा अधिक उदक, गंगोदक. राजा अधिक ऋषी, राजर्षी. राजर्षी आपण शिकलोय. क्लिअर आहे का बा? ब्रह्म अधिक ऋषी, ब्रह्मर्षी. धारा अधिक उष्ण, धारोष्ण. देव अधिक इंद्र, देवेंद्र. फडणवीस. कन्सेप्ट कळत आहे का? चला, देव अधिक इंद्र, देवेंद्र आणि फडणवीस. क्लिअर आहे का बा? ठीक आहे, चला. मी काय म्हणतो लक्षात घ्या. मग तुमच्या नावाचं असं काहीतरी होऊ शकते का? पहा बरं, तुमचं नाव एक जर असेल, तुमच्या नावाचं जे असं काहीतरी कोड करता येईल का? करून पहा बरं छानपैकी. मी काय म्हणतो लक्षात घ्या, तुमचे जे नाव आहे ना, याला फार फार सुंदर अर्थ आहे बरं. ठीक आहे, भारतीय संस्कृतीमध्ये असे नाव, अशी इतकं नावं ठेवण्याची जी परंपरा आहे ना, इतकी अप्रतिम आहे. क्लिअर आहे का? ठीक आहे, असं वेडे वाकडे नावच नाही दिसत. क्लिअर आहे का? ठीक आहे, चला. मला असं वाटतं कन्सेप्ट क्लिअर झाली का? पटाकन सांगा भावांनो. कन्सेप्ट क्लिअर झाली असेल तर मी पटाकन सांगतो. ठीक आहे, समोर झोपा मित्रांनो. क्रमांक 3 वर आहे वृद्धादेश स्वर संधी. एक पाऊल पुढं. मी काय म्हणतोय, वृद्धादेश आहे. वृद्ध आहे ना, आता म्हातारा झाला. क्लिअर आहे का? ठीक आहे, पहिले क्वालिटीवाला माणूस होता. लॉजिकल लक्षात ठेवा. आईला पहिले क्वालिटीवाला माणूस होता. ठीक आहे, हा लेखाचा क्वालिटीवाला जो आता म्हातारा झाला. क्लिअर आहे का? म्हातारा झाला म्हणजे काय, थोडासा तो जो हा काय थोडासा अजून एक पाऊल पुढे गेला. नाहीतरी काय, मराठी पाऊल पडते पुढे. कन्सेप्ट कळत आहे का?
मराठी पाऊल पडते पुढं. लक्षात घ्या काय चेंज आहे, लिटिल बट चेंज आहे. लक्षात येत आहे का बापा मित्रांनो, वृद्धादेश स्वर संधी आहे. जे ऑलरेडी आधी गुण होते ते म्हातारे झाले. मी काय म्हणतो असंच लक्षात ठेवा, तुम्ही त्याच्या व्याकरणाच्या भानगडीत पडाल, व्याख्येच्या भानगडीत पडाल तो डोक्याच्या पलीकडे जाते. मी काय म्हणतो लक्षात घ्या, गुण गुण नावाचं एक काट्ट होतं, गुण नावाचं एक पोट्ट होतं. क्लिअर आहे बा, हे लेखाचं म्हातारं झालं. ठीक आहे, मग काय झालं पहा चेंज. लवकर इकडे लक्ष द्या स्क्रीन कडे पहा. अधिक किंवा आ च्या आयला आपलं तेच काढताय पहिलं, किंवा आ. क्लिअर आहे बा, यांच्या पुढं ए आला. आता मगाचा जो गुण होता ना, मी परत सांगतो, मगाचं गुण नावाचं काट्ट होतं ना, आता ते वृद्ध झालं. मग आता काय, हे लेखाचं आणि आ यांच्या पुढे ए किंवा मोठा ए आला. मी काय म्हणतो आहे भावांनो, मी काय म्हणतो आहे, किंवा आ या स्वरांच्या पुढे ए किंवा ए आला, काही नाही त्याचं ए होतं. हे किती सोपं आहे लक्षात घ्या. पाणी अधिक दूध इज इक्वल टू दूध. बरोबर आहे का, हे असं आहे. म्हणजे कसं, एखादा जो दूधवाला आहे बरोबर, तो पाणी मिक्स करते त्याच्यात. तुम्हाला कळते का पाणी मिक्स आहे, तुम्हाला कुठं कळते, पातळ दूध आहे लेखाचं. क्लिअर आहे का, साधं लॉजिक लक्षात घ्या. कसं किंवा आ, अरे अरे स्वरच आहे भावांनो. मी काय म्हणतो लक्षात घ्या, तुम्हाला कुठं आरती व्यंजन दिसतोय का ताई? ताई आरती ताई, व्यंजन दिसतोय का त्याच्यात? नाही, त्याच्यात स्वरच आहे. क्लिअर आहे का, ठीक आहे. कन्सेप्ट पाहत बसणे. ठीक आहे, किंवा आ यांच्या पुढे लिहू नका, पहिले समजून घ्या. ठीक आहे, खाली जाऊन किंवा आ यांच्या पुढे ओ किंवा औ आल्यास, हे पहा मघाचेच गुण आहे, लेखाचे वृद्ध झाले, म्हातारे झाले आता. ठीक आहे, किंवा आ यांच्या पुढे आ किंवा ओ किंवा औ आल्यास त्याचा औ होतो. काय होतो? औ. क्लिअर आहे का, ठीक आहे. याला वृद्धादेश असं म्हणतात. क्लिअर आहे का, म्हातारपणाचा आदेश. कन्सेप्ट कळत आहे का, ठीक आहे. वृद्धादेश किती सोपा आहे पहा बरं. ठीक आहे, चला मित्रांनो, उदाहरणार्थ पहा, पटाकन उदाहरणार्थ पहा. ठीक आहे, मत अधिक ऐक्य. लिहू नका, दीक्षा ताई लय घाई करते लिहायची. ताई पहिले लिहू नको, पहिले समजून घे. ठीक आहे, पहा, मत अधिक ऐक्य. काय झालं? मतैक्य. तुमच्या आणि माझ्यामध्ये मतैक्य झालं. काय मतैक्य झालं? की सुचित कुंभारकर लय ग्रेट शिकवते. ठीक आहे, हे म्हणे माझं म्हणणं हे काय की मी चांगला शिकवतो, आणि तुमचं म्हणणं काय, तुमचं मत पडलं काय की सुचित कुंभारकर किती बेकार आहे, पानं साला मीच माझ्या कौतुक करून आलो, लयच बेकार आहे. कन्सेप्ट कळत आहे का, ठीक आहे. तुम्ही सांगून आले काय की हा पण काय चांगला शिकवतो बा. ठीक आहे, दोघांचं मत एक झालं. कन्सेप्ट कळत आहे का, ठीक आहे. मग पहा, लक्षात घ्या, याला फोड करू बरं आपण. पहा मित्रांनो, म अधिक त अधिक ए अधिक य. ठीक आहे, कन्सेप्ट कळत आहे का बा, ठीक आहे. पहा मित्रांनो, या तला आता फोडू. त तुम्हाला माहिती आहे व्यंजन आहे, व्यंजनामध्ये स्वर लपलेला आहे. पहा, म अधिक त हा पाय फोडला, अधिक त्यातनं बाहेर काढला. काय बाहेर काढला? क्लिअर आहे का. आणि मित्रांनो, ए वर रफार आहे सिंगल. क्लिअर आहे का मित्रांनो, क्य. मग आता लक्षात घ्या, च्या समोर हा गुण आहे. लक्षात घ्या, हा गुण आहे. या गुणच्या समोर काय झालं माहितीये का, एक म्हातारा येऊन बसला, एक वृद्ध माणूस येऊन बसला, ए. बरोबर आहे, त्याच्या जागी काय, मग क्लिअर आहे. आता तो म्हातारा होऊन जाईल. क्लिअर आहे का, मग हा झाला मित्रांनो ए. बरोबर आहे का. मग म अधिक त अधिक ए अधिक य. पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आहे तो. क्लिअर आहे का, या त मध्ये हा ए चालला गेला, तो झाला ते मतेक्य. कन्सेप्ट कळत आहे का, काय मतेक्य. तसंच मित्रांनो, एक अधिक एक एकैक. क्लिअर आहे का, काय हे पाहिजे इथं पटकन पाहिजे थोडस लॉजिक लक्षात घ्या. हा एक अधिक एक एकैक. कसं? ए अधिक क, या क मधून अ काढला, हा अधिक लहान ए याच्या समोर लहान ए अधिक क, मग हा ए, मग हा अर्धा क, मग हा ए याच्यात गेला, हा झाला कै. क्लिअर आहे का, काय झाला? कै. क्लिअर आहे का, ठीक आहे. म्हणून मित्रांनो, एकैक. कन्सेप्ट पाहताय का, ठीक आहे. चला, कन्सेप्ट कळला का सांगा बरं. वृद्धादेश स्वर संधीचा मला पटकन सांगा भावांनो. वृद्धादेश स्वर संधीचा कन्सेप्ट कळला? काहीच नाही, लय सोपा सांगतो ना. पहिले लहान बाळ होतं, कोणतं? ते लेखाचं कोणतं? स्वर संधी नावाचं. ठीक आहे, कन्सेप्ट पाहताय का, ठीक आहे. एक मिनिट याच्यात हे बा. भावांनो, पहिले लक्षात घ्या, पहिले दीर्घत्व नावाचं एक लहान पोट्ट होतं. ठीक आहे, क्लिअर. त्याच्यानंतर ते लेखात त्याचे गुण चढले. बरोबर आहे, ते आपला क्वालिटी दाखवायला लागला. ठीक आहे, तो गुण थोडा मोठा झाला. बरोबर आहे, 16 वर्षाचा कट्ट झालं, हे गुण दाखवायला लागला आता. ठीक आहे,
हे 16 वट्टाचं काट्ट लेखाचं काय झालं, वृद्धादेश मध्ये जे म्हातारं झालं, कन्सेप्ट कळतंय, ठीक आहे. बस झालं, साधं सरळ सोपं आहे कन्सेप्ट. दीर्घत्व, गुणादेश आणि मित्रांनो वृद्धादेश. क्लिअर आहे का? कन्सेप्ट कळलं, पटकन लिहून टाका, पटकन लिहून टाका. चला फक्त हे फक्त उदाहरणार्थ लिहिते, नोट्स फोर्स बाकीचं नंतर काढत बसा. चला पटापट. रामकृष्ण हरी भावा, रामकृष्ण हरी. शिकवत असताना कधीही आमच्या मुखातून जे आहे काय आपल्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास मंडळ आपलं जे आहे काय क्षमस्व आहे. आता सॉरी फॉरी काही म्हणत नाही, क्षमस्व आहे बरं. हो, कधी शिकवताना साला काय एखादा शब्द अनाहूतपणे निघून जाते बरं. हो, त्याच्याबद्दल आय एम रिली सॉरी. फक्त उदाहरणार्थ लिहा रे भावांनो. 7:06 झाले, पटाकन चला. चला, शिकवलेलं कळत आहे का? मना डोलवलं तरी चालतील. शिकवलेलं कळत आहे काय म्हणा, साला फी तर पेड केली म्हणा. आता तुम्ही चायला जसं शिकवता तसं आम्ही सहन करून आलो म्हणा. नाही आता राहिलंच काय म्हणा, आमच्याकडं फी तर पूर्ण पेड करून दिली म्हणा. काय करता म्हणा, जाऊ द्या म्हणा. आता तुम्ही जे शिकवाल क्लिअर आहे ते योग्य असं समजून आम्ही समोर चालून आलो म्हणा. ठीक आहे, चला. लग्नाचा सीझन सुरू झालाय रे बा सध्या, पाहिजे आधीच सांगतो. हो, हे लय खतरनाक कार्यक्रम आहे. लग्नाचा सीझन हा लय खतरनाक कार्यक्रम आहे. स्पर्धा परीक्षेसाठी बरं, बाकीसाठी नाही. नाही तर म्हणा गाव सोड तुमचं, आमचं जे आयला उद्या लग्न आहे. क्लिअर आहे, मी आज बॅच करून आली. पहा बरं किती खतरनाक आहे. हे गमतीचा भाग आहे. क्लिअर आहे का बा? हो, स्पर्धा परीक्षेमध्ये लग्न नावाचं लय मोठं विघ्न आहे सध्या. ठीक आहे, म्हणजे सांगू का, काही लोक म्हणते आपले लिहेपर्यंत तुमचं मनोरंजन करतो बरं. काही लोक लिहून आले म्हणून. काही लोक असं म्हणते 7:30 लागली म्हणते मागं. आपले 7:30 म्हणजे काय, हेच आहे कॉम्पिटिटिव्हचा अभ्यास करताना तुम्ही आयला लग्न अटेंड करून आले म्हणजे 7:30 आहे. नाही तर काय दुसरं कन्सेप्ट. आय एम रिली सॉरी. गमतीचा भाग आहे बरं. हो, आत्याचं मामाचं बम लग्न एन्जॉय करायचे, आधी सांगतो. हो, चला झाले असेल भावांनो, तुम्ही समोर जातो. ठीक आहे, चला नेक्स्ट पहा काय मित्रांनो. चौथा जो आहे ना, यनादेश स्वर संधी आहे. मी काय म्हणतो लक्षात घ्या. झालं का तुमचं? माना डोल झालं का म्हटलं का, माना डोलवायच्या. ठीक आहे, चला. काही विशिष्ट लोकांचे जे आहे फक्त काय व्हिडिओ चालू आहे. ठीक आहे मित्रांनो, तुमच्या व्हिडिओवर लय मोठं निर्भर आहे बरं. मी आधीच सांगतो, तुमची एक्सप्रेशन काय शिकवताना वगैरे हे लय महत्वाचे आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण टिकून राहतो. नाही तर तुम्हाला माहित आहे कोणतं हे आपलं ग्रामपंचायत आपले पंचायत राजची कशी लेक्चर झालं, धडाधड 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 धड. क्लिअर आहे का? तुम्हाला माहित आहे ते 6 लेक्चर आठवा बरं कसे झाले. अबे इतक्या स्पीडनं झाले एकदम की तुम्हाला सांगू ना, तुमचे व्हिडिओ बंद होते. काय करणार आहे, जाऊ द्या. चला थोडं समोर जातो. ठीक आहे, पहा मित्रांनो. मी काय म्हणतो पहिले लक्षात घ्या. मी काय म्हणतो, लॉजिकल लक्षात कसं ठेवायचं, पाठांतर नाही करत पाहिजे. ठीक आहे, आपलं काय ठरलंय, एक पोट्टा आहे बरोबर आहे का. ते लेखाचं 16 वर्षात झालं, मोठं झालं. ठीक आहे, त्याला गुण आला बरोबर आहे. आता ते म्हातारा झालं. आता काय झालं, अरे म्हातारा झाल्यानंतर गचकलं ना ते बरोबर आहे, गेलं ना वरत. क्लिअर आहे बा. मग गेलं, यमानी बोलवलं त्याला कोणी, यम बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं, आपल्याला यम नाही करायचं, आपल्याला यन करायचं आहे. इकडे लक्ष द्या रे भावनो. यनादेश स्वर संधी. कोणता यनादेश. क्लिअर आहे का? असंच लक्षात ठेवायचं. ठीक आहे, पहा मित्रांनो काय माहितीये का, इथं स्पेसिफिक तेवढेच शब्द आहे. ठीक आहे, पहा लक्षात घ्या. थोडस वेगळं आहे, थोडस कठीण आहे, थोडं वेगळं. आता आईला गेलात ना, तो वरत गेला ना, यमाकडे गेला ना, त्याचं अस्तित्वच नाही ना काही. क्लिअर आहे बा. मग आता वेगळं थोडस पहा मित्रांनो. ई किंवा मोठी याच्या पुढं बदल झाला. काय झाला, याच्या पुढं बदल झाला, अर्धस्वर य येते. मी काय म्हणतो लक्षात घ्या पहिले. ठीक आहे, ई किंवा ई बरोबर आहे, यांच्यामध्ये बदल झाला तो य येतो. ठीक आहे, उ किंवा उ मध्ये बदल झाला मित्रांनो तो व येतो. ठीक आहे, रू साठी मित्रांनो बदल होतो तो र येतो. ठीक आहे, आणि लू साठी मित्रांनो बदल येतो तो येतो ल. क्लिअर आहे का? ठीक आहे, सांगायचं काय, उदाहरणार्थ लक्षात घ्या. ठीक आहे, भावांनो ताईंनो, क्लिअर आहे का? मंडळ लक्षात घ्या, स्वर संधी चालू आहे. तुम्ही म्हणाल साल हे तर तुम्ही इथं व्यंजन सांगून आले सर, शिकून आले. अरे य र ल व हे अर्धस्वर आहे ना, हो की नाही? माना डोलायच्या पटाकन. मी काय म्हणतो लक्षात घ्या,
हे अर्धस्वर आहे ना, हे शिकवले तुम्हाला, अर्धस्वर आहे. व्यंजनांमध्ये पण तो येतो, क्लिअर आहे. पण का? स्वराचा उच्चार व्यंजनासारखा आणि व्यंजनाचा उच्चार स्वरासारखा. कन्सेप्ट कळताय का बॉस? हो, मी काय म्हणतो लक्षात द्या, कन्सेप्ट कळताय बा, ठीक आहे. चला मग य व र ल क्लिअर आहे बा, ठीक आहे. हा कन्सेप्ट काय मित्रांनो, यांच्या पुढील स्वर क्लिअर आहे बा, स्वर मिसळतो, यांच्यात पुढील स्वर मिसळतो, ठीक आहे. आणि मित्रांनो संधी होते. उदाहरणार्थ लक्षात घ्या, ई उ रु आणि लू यांच्याबद्दल य व र ल असा आदेश होऊन काय होतो, संधी तयार होतो. याला यनादेश संधी असं म्हणतात. गचकलेले काचे, हे वृद्ध जो म्हातारा होता तो गचकला, ठीक आहे. आता जे काय व्हायचंय ते वर्त होईल याच. मग आता वर्त काय होईल थोडस लक्षात घ्या, ठीक आहे. उदाहरणार्थ पहा, ओ पहिले लक्षात घ्या मित्रांनो, पहा काय झालंय, ई किंवा मोठी ई याच्या पुढं अधिक आला, काय आला, बरोबर आहे. तर लक्षात घ्या, या ई आणि ईच्या जागी मित्रांनो य होतो. काय होत आहे, य बरोबर आहे का. अधिक मित्रांनो हा जो आहे ना, हा त्याच्यामध्ये जातो आणि य अधिक मित्रांनो य होतो. एक काय तयार झाला मित्रांनो, लक्षात घ्या, एक य व र ल यांचा एक मित्रांनो काय तयार होतो, याच पद्धतीचे शब्द तयार होतात, ठीक आहे. उदाहरणार्थ लक्षात घ्या, पहा, ई अधिक आ. मी काय म्हणतोय, थोडस मी क्लिअर करून टाकतो, ठीक आहे. तुम्हाला कळत नसेल तर पहा मित्रांनो, ई अधिक आ क्लिअर आहे का. कन्सेप्ट कळत आहे का. याचं काय होतं, याचं होतं य, बरोबर आहे. हा कन्सेप्ट कळत आहे. प्लस प्लस मित्रांनो काय, याच्या पुढे जो आहे ना, हा मी काय म्हणतो, उदाहरण जेव्हा शिकवतो ना तेव्हा तुम्हाला ते कळतं, आता कळत नाही, ठीक आहे. लक्षात घ्या, याच्या पुढे मित्रांनो झाला आ, बरोबर आहे का. आणि याचं समोर तयार होतं मित्रांनो काय, या बरोबर आहे. य अधिक आ या, ठीक आहे. नेक्स्ट लक्षात घ्या, इथं मित्रांनो ई अधिक उ, बरोबर आहे का. कन्सेप्ट काय आहे का, या ईच्या जागी होती मित्रांनो य आणि हा उ मित्रांनो त्याच्यात होतो, तो होतो यू, क्लिअर आहे का, ठीक आहे. ई आणि ई कन्सेप्ट काय आहे, अधिक ए जर असेल, क्लिअर आहे का, तर यांच्यासाठी तयार होतो य, बरोबर आहे. अधिक ए इज इक्वल टू झाला ये, क्लिअर आहे का. हे फक्त चेंज य व र ल संदर्भातच होतो. मी काय म्हणतो, इथं तुम्हाला दुसरा दिसतोय का, नाही, इथं दुसरं नाही दिसत आहे, ठीक आहे. हे साला म्हणा सर तुम्ही नाही सांगितलं, हे लय बोर झालं, याच्या पलीकडे सांगा, हे कळून नाही राहिलं भाव ना आपल्यासाठी. आणि दुसरं क्लिअर आहे का, इथं उदाहरण नाही वाटतं, ठीक आहे. एकच मिनिट, तुम्हाला उदाहरण जे मी तुम्हाला देतो, ठीक आहे. चला उदाहरणार्थ लक्षात घ्या, मी तुम्हाला उदाहरणार्थ शिकवतो, तिथं नाहीये, ठीक आहे. उदाहरणार्थ लिहा छानपैकी, पहा, अति, हो मी काय म्हणतो लक्षात घ्या, अति, क्लिअर आहे का पहा, अधिक अधिक अल्प, मी काय म्हणतो हे अति अधिक अल्प, ठीक आहे. चला करा बरं, तुम्ही तुमच्या ठिकाणी करा बरं, अति अधिक अल्प काय तयार होतं. चला मी लिहितोय, तुम्ही पण लिहा, ठीक आहे. अधिक ती, क्लिअर आहे का बा, अधिक अधिक मित्रांनो काय, हा ल अर्धा आणि प, ठीक आहे. लक्षात घ्या, ठीक आहे. पहा मित्रांनो, मग काय झालं, अधिक त, हा तचा पाय फोडला आणि तचा पाय फोडल्यानंतर मित्रांनो त्यातनं काय आलं, कन्सेप्ट काय का, ठीक आहे. अत्यल्प, कन्सेप्ट काय का, ठीक आहे. हा मित्रांनो जो आहे ना, हा अति, क्लिअर आहे का, ठीक आहे. हा इथं आला मित्रांनो ई, बरोबर आहे, हा लहान, ठीक आहे. हा झाला अधिक मित्रांनो लल्प, क्लिअर आहे, अर्धा ल त्याला प, क्लिअर. मग आता इथं लक्षात घ्या, पहा ईच्या समोर काय आलेलं आहे, ईच्या समोर मित्रांनो लक्षात घ्या थोडस, ठीक आहे. आला मित्रांनो, इथं काय होतं थोडस लक्षात घ्या, याच्या जागी येतो आहे य. मी काय म्हणतो लक्षात घ्या, का भावानो पहिले इकडे लक्ष द्या, पटकन इकडे लक्ष द्या, लिहायच्या आधी हे पहा भावानो, हे पहा काय, ई आणि ई याच्यामध्ये बदल होतोय. काय होतोय, अरे तो गचकला ना, तो यनादेशानं तो वर्त गेला ना, बदलवीन ना, मूळ बॉडी मध्ये बदलवीन, ठीक आहे. असून देईन काय, एक आत्मा जो हा काय गेला, तो आत्मा त्या बॉडीतून निघून गेला, दुसऱ्या बॉडीत गेला, ठीक आहे. तुम्ही साल सर भयंकर वाटणार, तुम्ही मराठी व्याकरण शिकून आले, हॉरर एखादा चित्रपट चालू आहे, ठीक आहे. गमतीचा भाग सोडून टाका. मी काय म्हणतोय, ते ई जे आहे ना, मूळ जो गुण होता, क्लिअर आहे, तो वृद्ध झाला होता चायला, यांनी आपली फुल्ली बॉडीच बदलून टाकली. याच्या जागी इथं काय येऊन आलं, इथं याच्या जागी येऊन आलं य येऊन आला, ठीक आहे. मग मी काय केलं, या ई आणि स्वर संधी आहे, या ईच्या समोर ई येऊन आली, मित्रांनो इथं चेंज झाला य, क्लिअर आहे का, कन्सेप्ट काय आहे का. हा जो आहे ना भावांनो, हा जसच्या तसा राहतो. मी काय लक्षात आहे का, हा जसाच्या तसा राहतो, ठीक आहे. हा झाला नंतर अर्धा ल अधिक प
इकडनं आलं मित्रांनो अ अधिक अधिक त, क्लिअर आहे का? हा त अजूनही मित्रांनो काय अर्धवट आहे, इथं दिलं मी प्लसचं साईन. पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आहे त, या त मध्ये मित्रांनो गेला हा य, क्लिअर आहे का? ठीक आहे. आणि त्याच्या आधी कन्सेप्ट कळत आहे का? या य मध्ये मित्रांनो हा अ गेला, कन्सेप्ट कळत आहे? याचं झालं पूर्ण य, क्लिअर आहे का? आणि हा अर्धा त, क्लिअर आहे का? अरे य अधिक अ काय होणार आहे? पूर्ण य होणार आहे, कन्सेप्ट कळत आहे का? ठीक आहे. मग मित्रांनो ठीक आहे, या हा जो य आहे ना हा अर्ध्या त मध्ये गेला. मी काय म्हणतो लक्षात घ्या. मग हा अर्धा त आहे ना इथं झाला अर्धा त, आणि इकडनं आलं मित्रांनो काय हे आलं अल्प, क्लिअर आहे का? आणि हा झाला अ, क्लिअर आहे का? अत्यल्प, अति अधिक अल्प इज इक्वल टू अत्यल्प. आणि आता हे झालं म्हणा थोडस कठीण, आणि हे गेलं म्हणा डोक्याच्या वर. हो म्हणा पटकन, गेलं डोक्याच्या पलीकडं. हो म्हणा ना भावांनो तुमचे. मी काय म्हणतो, शिकवताना पोरांचे एक्सप्रेशन मी आधीच चेक करतो. मी शिकवत असताना तुम्ही छानपैकी असे समाधी लावून आले होते. साल हे चालू काय आहे नेमकं, मास्टर करून काय राहिला? मी काय म्हणतो, आता जो आहे हा आपण 1 तासाच्या पलीकडे गेलो. म्हणून माणसाची ह्युमन ब्रेन असं सांगतं भावा 45 मिनिटापर्यंत सुजित कुंभारकरांनी सहन केलं. आता थांबा, उर्वरित प्रवचन मित्रांनो उद्या करू. जय जय राम कृष्ण हरी. ठीक आहे. काही जर तुम्हाला कळलं नसेल तर विचारा, अदरवाईज उर्वरित लेक्चर मित्रांनो आपण उद्या घेऊ. चला, लय डोक्याच्या पलीकडे गेलं. मला काय साला जोडत बसलो का, मराठी आहे का चौथीच्या वर्गात बसलो, काय आहे भावना. लक्षात घ्या, कृषी अधिकारी नावाचं स्वप्न जर आपण बाळगत असाल तर लक्षात घ्या, कृषी अधिकाऱ्याच्या स्वप्नासाठी हे असे गणित, क्लिअर आहे? कन्सेप्ट आता हे असं समजून घ्यावेच लागतात. 1 किंवा 2 मार्क आहे. ठीक आहे. पोट्टे गायब होणारे. मला असं वाटतं मी तर थांबतो. थँक्यू सो मच. ठीक आहे.